यानंतरची बातमी थायलंडमधून। थायलंडमध्ये अखेर पंतप्रधान शिनावात्रा यांना फटका बसलाच। थाई संवैधानिक न्यायालयानं पायतुंगतार्न शिनावात्रा यांना पदावरून निलंबित केलंय। त्यांच्यावर कंबोडियन नेते हुन सेन यांच्याशी फोनवर बोलल्याचा आरोप आहे। तसं म्हटलं तर हे संभाषण दोन देशांच्या नेत्यांमध्ये होतं, मग त्यावरून पंतप्रधानांना तेही थेट पदावरून निलंबित करायचं हा कुठला न्याय असं तुम्हाला वाटू शकतं। मात्र केवळ हे कथित संभाषणच नव्हे तर त्यात शिनावात्रा जे बोलल्या त्यामुळे त्या अडचणीत आल्या। शिवाय इतरही अनेक कारणांमुळे त्यांच्या विरोधात असंतोष वाढतच होता। राजवटीवर लष्कराचा प्रभाव असणाऱ्या देशात जे व्हायचं तेच झालं आणि शिनावात्रा यांच्या राजकीय कारकिर्दीवरच गंडांतर आलंय। पाहूया नेमकं काय घडतंय थायलंडमध्ये। थाई पंतप्रधान शिनावात्रांना दणका। शिनावात्रा पंतप्रधान पदावरून निलंबित। शिनावात्रांमागे चौकशीचा ससेमिरा। पायतुंगतार्न शिनावात्रा यांना थायलंडच्या संवैधानिक न्यायालयानं पंतप्रधान पदावरून निलंबित केलंय। काही दिवसांपूर्वी त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यांच्या विरोधात देशभरात जोरदार निदर्शनं करण्यात आली। त्यांच्या राजीनाम्याचीच मागणी झाली। त्याच वेळी त्यांच्या विरोधात चौकशी समितीही गठीत करण्यात आली। न्यायालयानं 7-2च्या फरकानं त्यांना पदावरून निलंबित केलं। यावेळी न्यायालयानं त्यांच्या विरोधातील चौकशी समितीच्या अहवालात त्या दोषी आढळल्या तर त्यांना कायमचं पदावरून काढून टाकलं जाईल असं स्पष्ट केलं। असं नेमकं काय घडलं की शिनावात्रा यांना खुर्ची सोडावी लागली ते पाहूया। मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांत थायलंड आणि कंबोडियामध्ये सीमेवर संघर्ष झाला। त्यात एक कंबोडियन सैनिक ठार झाला। या संघर्षानंतर कंबोडियन नेते हुन सेन आणि शिनावात्रा यांचा संवाद झाला। या संभाषणात थाई पंतप्रधानांनी थाई कमांडरवर टीका केल्याचा आरोप झाला। संभाषणाची हीच क्लिप लीक झाली आणि व्हायरल झाली। परिणामी शिनावात्रांच्या मित्रपक्षानंही त्यांची साथ सोडली। शिनावात्रांनी बहुमतही गमावलं। 500 वरून 255 वर संख्याबळ आलं। त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। मी इथं आलोय कारण शिनावात्रा यांनी पदावरनं दूर व्हावं असं मला वाटतंय। कारण ज्यांना थायलंडबद्दल प्रेम नाही अशा पंतप्रधान आम्हाला नकोय। त्या थायलंडच्या हिताचं संरक्षण करत नाही। त्यांनी कंबोडियासमोर आमचा अपमान केलाय। आपल्याच सैन्याचा त्यांनी शत्रूसमोर अपमान केला। एका नेत्याने असं वागणं बरं नव्हे, म्हणूनच आम्हाला त्या पंतप्रधान म्हणून नकोय। तर शिनावात्रा यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली। मी सर्वप्रथम थाई जनतेची कथित लीक ऑडिओ क्लिप प्रकरणी माफी मागते। कंबोडियाच्या नेत्यांसह जे संभाषण झालं तसं व्हायला नको होतं। मी आपल्याच लोकांना नाराज केल्यानं मला अतिव दुःख झालंय। मी सांगू इच्छिते की सरकार आणि सैन्य हे एकत्रच आहेत आणि लोकांनीही आमच्यासह ऐक्य दाखवावं। मात्र या माफीनाम्यानं थाई जनतेचं समाधान झालं नाही। कारण थायलंडमध्ये राजकीय वातावरणावर तिथल्या लोकांच्या विचारसरणीवर सैन्याचं वर्चस्व आहे। त्यातच सैन्याच्या एका बड्या अधिकाऱ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य तेही शत्रू राष्ट्रासमोर केल्यानं थाई जनता संतापली। अखेर शिनावात्रांविरोधात नैतिकतेच्या उल्लंघनाचा खटला स्वीकारण्यात आला आणि आता चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या पंतप्रधान म्हणून काम करू शकणार नाहीत। या प्रकरणावर अंतिम निर्णय होईपर्यंत उपपंतप्रधान सरकार चालवतील। दरम्यान पायतुंगतार्न यांची भ्रष्टाचार आयोगाकडूनही चौकशी सुरू आहे, म्हणूनच त्यांचं पद अजूनही अडचणीत आलंय। त्याचवेळी थाई राजानं त्यांच्या मंत्रिमंडळातील बदलांना मान्यता दिली आहे। नवीन फेरबदलात काही जुन्या मंत्र्यांना काढून टाकण्यात आलंय। नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय। दरम्यान पायतुंगतार्न यांनी स्वतःला संस्कृती मंत्री घोषित केलंय। थाई संस्कृतीला जगभरात मान्यता मिळवून देण्यासाठी काम करू असं सांगत त्यांनी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केलाय। दरम्यान कंबोडिया आणि थायलंड यांच्यात अलीकडे प्रचंड तणाव वाढलाय। कधी काळी सख्खे शेजारी पक्के वैरी झाले आहेत। 1907 मध्ये थायलंड आणि कंबोडिया दरम्यान 817 किलोमीटर लांबीची सीमा आखण्यात आली। प्रेम विहार नावाचं ऐतिहासिक मंदिर कंबोडियाचा भाग म्हणून दाखवण्यात आलं। 1959 मध्ये कंबोडियानं हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेलं। 1962 मध्ये न्यायालयानं हे मंदिर कंबोडियाचं असल्याचा निकाल दिला। थायलंडने हे मान्य केलं, मात्र आजूबाजूच्या जमिनीवरील वाद सुरूच राहिला। 2008 मध्ये जेव्हा कंबोडियानं या मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा थायलंडनं आक्षेप नोंदवला। पुन्हा संघर्षाला सुरुवात झाली। 2011 मध्ये संघर्षामुळे हजारो लोक बेघर झाले। कंबोडियानं पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली। पुन्हा कंबोडियाच्याच बाजूने निकाल देण्यात आला। तर अलीकडेच 28 मे रोजी पुन्हा संघर्ष झाला। यात कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाल्यानं तणाव वाढला। सैनिकाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेले कंबोडियन नेते हुन सेन यांनी सीमेवर अधिक सैन्य आणि शस्त्र पाठवण्याचे आदेश दिले।
तर हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देऊ, थायलंड अशा धमक्या सहन करणार नाही, असं थाई पंतप्रधानांनी प्रत्युत्तरात म्हटलं. कंबोडियानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची धमकी देताच थायलंडनं कंबोडियाची वीज आणि इंटरनेट सेवा खंडित करण्याची धमकी दिली. कंबोडियानं थाई टीव्ही आणि चित्रपटांवर बंदी घातली. थाई उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली. थायलंडनं कंबोडियाला जाणाऱ्या आपल्या कामगारांना सीमा ओलांडण्यापासून रोखलं. आता इतका मोठा संघर्षाचा इतिहास असताना शिनावात्रा यांनी कंबोडियाच्याच नेत्यासमोर थाई सैन्य अधिकाऱ्याची नालस्ती केल्यानं त्यांच्या विरोधात जनक्षोभ उसळला आणि आता त्यांना याचे परिणामही भोगावे लागलेत. पायतोंगतान शिनावात्रा यांची 2021 मध्ये थाई राजकारणात एंट्री झाली. फू थाई पक्षाच्या त्या सदस्य आणि अध्यक्ष आहेत. 2023च्या निवडणुकीत त्या बहुमतानं निवडून आल्या. 2024 पासून त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्र सांभाळली. शिनावात्रा यांचे वडील आणि काकीही माजी पंतप्रधान आहेत. 38 वर्षे तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची जगभरात चर्चाही झाली. मात्र आता शिनावात्रा यांचं पद आणि सरकार धोक्यात आलंय. त्यातच त्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे शिनावात्रा यांना इतक्यात दिलासा मिळेल ही शक्यता कमीच आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.